लग्नाच्या 27व्या वाढदिवसानिमित्त मी बायकोला एक खास गिफ्ट दिलं. तिच्या लग्नाआधीच्या प्रियकराची भेट घडवून आणली. त्यांना निवांत बोलता यावं म्हणून मी तिथून बाहेर पडलो. जाताना त्याने मला एक पुस्तक दिलं. गाडीत बसून मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. तर त्यात त्याने माझ्यासाठी एक पत्र ठेवलं होतं. त्या पत्रातील मजकूर वाचताच मी गोंधळलो आणि तसाच धावत दोघांजवळ पोचलो. पण समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ती महेशच्या मिठीत हरवून बसली होती. महेश तिला अलगद दूर ढकलत होता. पण ती त्याला म्हणाली की थांब ना अजून थोडा वेळ महेश. तिला हाताला धरून उठवत महेश म्हणाला, थोडा वेळ? थोडा वेळ करत सूर्यास्त झाला आहे. चल लवकर घरी जा. घरचे सगळे वाट बघत असतील. ती पुन्हा त्याच्या मिठीत शिरत हळूच म्हणाली, राहू दे ना असंच. तिच्या त्या बालिश विनंतीला महेश नकार देऊ शकला नाही. पण आज त्याला स्वतःला आवरायचं होतं. त्याने तिला मिठीतून अलगद दूर केलं आणि नेहमीप्रमाणे घराच्या मागच्या वाडीत सोडून आज एकदाही मागे न वळता निघून गेला. ती मागच्या दाराने आत आली आणि सरळ माडीवरच्या खोलीत गेली. तिची आई घाबरी घुबरी होऊन तिची वाटच बघत होती. ती येताच आईचा जीव भांड्यात पडला. आई म्हणाली, अगं किती वेळ लावला. मी तुझ्या आबांना 2 वेळा वर येण्यापासून थांबवलं आहे. पटकन तयार हो. आई तिच्याशी बोलत होती तेवढ्यात खालून आबासाहेबांची हाक आली, जी नेहमीप्रमाणे आज्ञाच होती. सुमित्रा, आटोपलं की नाही तुमचं? लवकर खाली ये. तुमच्या लेकीला घेऊन. पाहुणे मंडळी वाट बघतायत. मुहूर्ताची वेळ टळून चालणार नाही. हो हो आलेच. आईने त्यांची हाक ऐकून प्रतिसाद दिला आणि नम्रताला पटकन तयार करून खाली हळदीच्या मांडवात घेऊन गेली. नम्रताला दीपकची उष्टी हळद लागली. ती यंत्रवतपणे खोटं हसू चेहऱ्यावर आणत नवरी म्हणून सजून बसली होती. एक एक विधी पार पडत होता. तेवढ्यात अंगणाच्या कोपऱ्यात हलकी हालचाल झाली. लग्नाच्या धामधुमीत फक्त नम्रताच तिथे त्याचं अस्तित्व जाणवू शकली. तिने मान वर केली आणि लहानपणी हौशीने लावलेल्या बहारलेल्या प्राजक्ताच्या झाडाशेजारी उभ्या असलेल्या महेशच्या नजरेला थेट नजर भिडली. नम्रताच्या डोळ्यात केविलवाणी अर्ज होती, तर महेशची नजर तितकीच थंड होती. एरवी अशा वेळी तिला हळूवार कुशीत घेऊन समजावणारा महेश आज फक्त डोळ्यांनी धीर देत होता. इथं सगळे विधी पार पडल्यावर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. तिच्या समोर असलेल्या बायकांच्या गर्दीत महेश हळूहळू नजरआड झाला. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नाच्या मंडपात न्यायची सामानाची, नवरीच्या साज शृंगाराची सामान वेगळं ठेवण्याची आणि सासरी पाठवण्याच्या सामानाची बांधाबांध करता करता अर्धी रात्र उलटून गेली होती. घरातील मंडळीसह पाहुणेही कामात व्यस्त होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. बोलण्याचा गोंगाट, हास्याचे फवारे, सगळं वातावरण गजबजलेलं होतं. पण या साऱ्याचा आवाज नम्रताच्या वरच्या खोलीपर्यंत पोहोचत होता, जिथे मात्र गडद शांतता आणि काळाकुट्ट अंधार होता. खिडकीतून येणाऱ्या चंद्रकिरणांनी खोली उजाळण्याचा प्रयत्न केला होता, पण नम्रताने पडदा ओढून पुन्हा खोली अंधारमय केली. तेवढ्यात जिन्यात पैंजणाचा आवाज आला. बांगड्याही किंकाळल्या. यावेळी कोण आलं असेल? आई किंवा वहिनीच असेल. मी झोपले की नाही ते पाहायला आली असेल, असा विचार करत नम्रता पटकन पलंगावर जाऊन झोपली आणि डोक्यावर पांघरून घेतलं. खोलीचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला. कोणीतरी आत डोकावत होतं. आई, वन्स झोपलेत. वहिनीचा आवाज नम्रताच्या कानावर आला. पाठोपाठ दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला. नम्रताला वाटलं की वहिनी निघून गेली, म्हणून तिने पांघरून दूर केलं. पण समोर आई आणि वहिनी भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत उभ्या होत्या. वहिनी बाजूला येऊन बसली आणि आई उशाशी बसली. नम्रताने हळूच आईच्या मांडीवर डोकं ठेवलं. वहिनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली, वन्स, माफ करा आम्हाला. तुमचं प्रेम मिळवून देऊ शकलो नाही, पण आम्ही दोघींनीही खूप प्रयत्न केले. हे ऐकताच नम्रता शांतपणे म्हणाली, वहिनी, तुम्ही तुमच्या परीने सर्व प्रयत्न केले. आता झालं गेलं ते विसरा. आई केविलवाण्या नजरेने तिच्याकडे बघत म्हणाली, मग शेवटचं रडून घे ग पोरी. नाही ग आई, रडायचं तेवढं रडले, आता नाही रडू येत. मी म्हटलं ना की विसरा मागचं सगळं काही. चला आता, सकाळी लवकर उठायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे हसा सगळे, कारण उद्या माझं लग्न आहे. हे सांगताना नम्रताची नजर निर्विकार होती आणि आवाज खोल गेला होता. यावर आता काही बोलायचं तरी काय म्हणून वहिनी आणि आई दोघीही तिथून निमूटपणे निघून गेल्या. लग्न पार पडले. सूर्य मावळतीला झुकत होता. लग्न समारंभ आटोपून सगळ्यांचा निरोप घेऊन वराडी मंडळी
आज दीपकच्या गावी त्याच्या घरी राहणार होती. काही दिवसांनी दीपक आणि नम्रता मुंबईला जाणार होते. त्या गावाशी आणि माणसाशी नम्रतेचा संबंध संपला होता, तोही कदाचित कायमचाच. नम्रताला निरोप देता देता तिची आई रडत म्हणाली की पोरीला सांभाळा. वहिनीनेही डोळे पुसत सांगितलं की वंश, जीवाला जपा. दादाला मात्र त्या दोघींना आवरण्यात पुरेवाट झाली होती. आबासाहेब मात्र दूर उभे राहून नजर चोरत आसवे टिपत होते. पण नम्रताची नजर मात्र गाडी सुटेपर्यंत वाड्यामागे उभे असलेल्या महेशवर खिळून राहिली होती. गाडी मुख्य रस्त्यावर पोचली तेव्हा गाडीत तिच्या नंदेची थट्टा मस्करी सुरू झाली. नम्रता ही वरवर हसून प्रतिसाद देत होती, पण तिचं मन मात्र तिथंच त्याच्या ओंजळीत ठेवून आली होती. तिचं शरीर जरी त्यांच्यात होतं तरी मन भूतकाळात अडकलं होतं. गावातील सगळ्या विधी शांततेत पार पडल्या आणि दीपक बरोबर ती मुंबईला आली. आठवडाभर सगळं लावण्यात आणि सेट करण्यात वेळ गेला. हळूहळू सगळं काही स्थिर स्थावर होत होतं. अशीच एक रात्री ती बेडरूम मध्ये आली. दीपक शांतपणे बेडवर झोपला होता. खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशाने त्याचा चेहरा उजळला होता. निरागस भाव त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते. नम्रताने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि मग हळूहळू बाल्कनीत गेली. बाल्कनीतून खाली रस्त्यावर गाड्यांची ये-जा दिसत होती. रस्त्यावरचे दिवे चकाकत होते. मंद वाऱ्याच्या झुळकीने पडदे हळूवार हलत होते. दूरपर्यंत मुंबई नगरी लखलखत होती. पण नम्रता मात्र तिच्या भूतकाळात हरवून गेली होती. नम्रता यशवंतराव देशमुख, दैवत गावचे सरपंच यशवंतराव देशमुख यांची लाडकीले. सुमित्राबाई आणि यशवंतराव यांची धाकटी कन्या. मोठा मुलगा प्रतापराव आणि त्याची पत्नी माधुरी, असं त्यांचं छोटंसं पण सुखी कुटुंब. यशवंतरावांचा साखर कारखान्याचा मोठा व्यवसाय होता. त्याचे हिशेब सांभाळण्यासाठी प्रभाकरराव पाटील नेहमीच कारखान्यात आणि देशमुख वाड्यात येत जात असायचे. प्रभाकररावांचं घर सुद्धा देशमुख वाड्याच्या मागेच होतं. प्रभाकररावांचा एकुलता एक मुलगा महेश. महेश आणि नम्रता एकाच वयाचे होते. लहानपणापासून दोघंही सोबतच वाढले. हातात हात गुंफून गावभर फिरायचे. नदीकाठी भातुकली मांडायचे आणि राजा राणी बनून खोटं खोटं नवरा बायको असल्यासारखं वागायचे. नम्रता महेशला खोटं खोटं जेवण करून वाढायची, तर महेश शेतात कामाला जायचं नाटक करायचा. मग नम्रता त्याला शेतात भाकरी घेऊन जायची. आंब्याच्या झाडाखाली बसून एकमेकांना घास भरवायचे. खेळून दमले की नदीकाठी पाण्यात पाय टाकून झाडांच्या सावलीत बसायचे. महेश बासरी वाजवायचा आणि नम्रता त्याच्या सुरांमध्ये हरवून जायची. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींवरून दोघांमध्ये रुसवे फुगवे व्हायचे. महेश चिंच बोरं देऊन तिला मनवायचा आणि नम्रता खुदकन हसायची. मग दोघांची पुन्हा गट्टी व्हायची. त्यांच्या या गोड नात्यामुळे गावकरी त्यांना राधाकृष्ण म्हणायचे. अशा सुखद बालपणी त्यांच्या मैत्रीची गोड वाटचाल सुरू होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर यशवंतरावांनी नम्रताला कॉलेजच्या शिक्षणासाठी तिच्या मामांकडे मुंबईला पाठवलं. मात्र महेश गावातच राहिला. तो तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जात होता. या काळात दोघांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला. मुंबईला जाताना महेशने दिलेला मोरपंख नम्रताने अगदी जपून ठेवला होता. तो पाहून ती महेशच्या आठवणीत रमायची. गावात मात्र महेश तिच्या आठवणीत रोज संध्याकाळी नदीकाठी बसून बासरी वाजवायचा. त्याच्या बासरीच्या सुरांनी ऐकणाऱ्याला गहिवरून यायचं. असेच 3 वर्ष सरून गेली. दोघेही ग्रॅज्युएट झाले होते. हळूहळू महेश आपल्या वडिलांना कामात मदत करू लागला. तो रविवारचा दिवस होता आणि त्या दिवशी नम्रता कायमचीच गावाकडे परतणार होती. नम्रता येणार असल्यामुळे महेशचा आनंद गगनात मावत नव्हता. महेश नेहमीप्रमाणे मंदिरात जाऊन बसला होता. नम्रता शेवटी घरी पोहोचली. आईच्या हातचे गरमागरम 2 घास खाल्ले आणि दुपारी झोपून गेली. संध्याकाळी ती स्वयंपाकघरात आली. आईच्या गळ्यातून हात टाकत तिने विचारलं, आई गो, महेश कुठे असतो ग? भेटावं म्हणते त्याला. आई म्हणाली, महेश तू झोपली होतीस तेव्हा येऊन गेला तुला भेटायला. नम्रता आली का ते विचारत होता. आता ऊन थोडं कमी झालंय ना, म्हणून नेहमीच्या ठिकाणी असेल, त्याच्या प्रेयसी सोबत नदीकाठी. प्रेयसी? तो शब्द ऐकताच नम्रता अवाक झाली. तिचा चेहरा खाडकन उतरला. हे पाहून आई हसत म्हणाली, अगं प्रेयसी म्हणजे त्याची बासरी. हे ऐकताच नम्रताने सुटकेचा निश्वास टाकला आणि ओहो ठीक ग असं म्हणत बाहेर आली. नम्रताच्या चेहऱ्यावरच्या हालचाली आईने अगदी अचूक ओळखल्या होत्या. शर्टाची पिशवी हातात घेत नम्रता नदीकडे चालू लागली. नदी आता तिला दिसू लागली होती.
महेश नेहमीप्रमाणे नदीच्या पाण्यात पाय घालून बसला होता आणि बासरी वाजवत होता. त्याच्या बासरीचे गोड सूर तिच्यापर्यंत पोहोचत होते. ती त्या सुरांनी अनामिक कोडीने त्याच्याकडे खेचली जात होती. नम्रता झपाझप पावले टाकत त्याच्याकडे जात असताना तिला ठेच लागली आणि हातातील पिशवी खाली पडली. ती उचलून ती पुन्हा चालू लागली, पण पुढे पाहते तर महेश तिथे नव्हताच. घाबरून ती धावत पळत त्याला सगळीकडे शोधू लागली. अरे, आत्ताच इथे होता, कुठे गेला? ती स्वतःशीच पुटपुटली. इतक्यात मागून कोणीतरी तिचे डोळे झाकले. त्याचा हात बाजूला करत ती लटक्या रागात म्हणाली, महेश, हे काही वागणं झालं का? इतक्या दिवसांनी भेटतोय आणि अशी मस्करी करतोयस? ती आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसली. अगं, इतकं रागवतेस का? गंमत केली मी. आणि मी गेलो नसतो तर हे कसं आणलं असतं तुझ्यासाठी? असं म्हणत त्याने तिच्या पुढे मोगऱ्याचा गजरा धरला. अय्या मोगरा, तुला अजूनही आठवतं की मला मोगरा आवडतो? असं म्हणत तिने तो ओंजळीत धरला आणि वास घेतला. महेशने तो अलगद तिच्या केसात मारला आणि तिचा रुसवा क्षणात मावळला. त्याच्यासाठी खास आणलेला शर्ट नम्रताने त्याच्या समोर धरला. महेशने तो बाहेर काढून पाहिला आणि आनंदाने हसला. तिचा महेश आता बालपणापेक्षा खूपच धडधाकट टणक गडी झाला होता. तर नम्रताही अधिक सुंदर दिसत होती. दोघांनी एकमेकांच्या आयुष्यात घडलेल्या बदलांवर हसत हसत गप्पा मारल्या. काही महिन्यांनी नम्रताच्या भावाचं लग्न ठरलं. घरात आनंदाचे वातावरण पसरलं. लग्नात महेशही घरचाच असल्यासारखा राबला. पाहुण्यांनी घर गजबजून गेलं आणि लग्न थाटामाटात पार पडलं. वहिनी नव्या घरात आली आणि तिला सांभाळण्याची जबाबदारी नम्रताने आनंदाने घेतली. वहिनी तिच्या वयाच्या जवळपास असल्याने दोघींमध्ये घट्ट मैत्री झाली. त्या इतक्या जिवलग झाल्या की एकमेकींशिवाय त्यांचं पानही हलत नव्हतं. दिवसामागून दिवस जात होते आणि महेश आणि नम्रताचं नातंही हळूहळू घट्ट होत होतं. एके दिवशी महेशने नम्रताजवळ आपल्या प्रेमाची कबुली दिली. नम्रतानेही मनापासून त्याला होकार दिला. नम्रताने घरी जाऊन तिच्या आईला आणि वहिनीला याची कल्पना दिली. त्या दोघींनाही महेश खूप आवडत होता. वहिनीने ही गोष्ट नम्रताच्या भावाला सांगितली आणि त्यालाही महेश आवडला. आपल्या बहिणीची निवड त्याला योग्य वाटत होती. पण प्रश्न होता आबांचा. आबासाहेब हे मान्य करतील का? ते तयार होतील का? एके दिवशी नम्रता महेशच्या खांद्यावर डोकं ठेवून नदीकाठी बसलेली असताना आबासाहेबांनी त्यांना पाहिलं आणि त्यांच्या रागाचा पाराच चढला. कधीही साधं नखही न ओरबडलेल्या आपल्या लेकीला त्यांनी त्या दिवशी चक्क चापकाने फटकावलं. शेवटी प्रतापने नम्रताला त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि वहिनी तिला रूम मध्ये घेऊन गेली. आई आणि प्रताप यांनी आबांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते तयार होईना. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या माणसाच्या मुलाशी आपल्या लेकीने लग्न करणं हे आबासाहेबांना मान्य नव्हतं. त्यांना आपली प्रतिष्ठा प्राणापलीकडे प्रिय होती. दुसऱ्या दिवशीपासून सगळं घर बदलून गेलं. आबासाहेबांनी नम्रताला खोलीत कोंडलं. तिच्या जखमा अजून भरल्या नव्हत्या. आई आणि वहिनीच तिला जेवण द्यायला जात होत्या. महेशलाही सगळं काही समजलं होतं. त्याच्याही घरी त्यांच्या नात्याबद्दल माहिती झालं होतं. त्यांनाही खूप वाईट वाटत होतं, पण तो गप्प होता. महेशच्या वडिलांनी आबासाहेबांचे पाय धरले आणि जुना विश्वासू माणूस म्हणून नोकरी जाऊ दिली नाही. एक आठवडा असाच गेला. घरात तणाव मात्र तसाच होता. महेश रोज येऊन आपलं काम करून जात असे. वहिनी कधी कधी संधी साधून 5 ते 10 मिनिटं त्यांची भेट घडवत होती. एक दिवस आबासाहेब मुंबईला गेले होते. आई आणि वहिनीने नम्रताला खोलीतून बाहेर काढला आणि महेशला निरोप धाडला. दोघेही नदीकाठी भेटले. नम्रताच्या हातात बॅग होती आणि महेशच्या हातात चाफ्याचं रोप. महेश, हे काय आहे? आबा घरी नाहीत. आपण लवकर पळून जाऊ. तुम्हाला कुठेही नेशील मी येईन. चल पटकन. ती हताश होऊन म्हणाली. महेशने हातातलं रोप खाली ठेवलं आणि तिच्या जवळ आलं. तिच्या चेहऱ्याकडे पाहत तो म्हणाला, नम्रता, आता बस झालं. आपली भातुकली इथेच संपूया. आपला प्रवास इथपर्यंतच होता. आपल्या माणसांपासून दूर त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपला संसार सुखाचा होणार नाही. तुझ्या आणि माझ्या घरच्यांची जपलेली प्रतिष्ठा धुळीला मिळेल. त्यात आबांना एक अटॅक येऊन गेलाय. हा धक्का ते सहन करू शकणार नाहीत. ते आपलं नातं कधीच स्वीकारणार नाहीत. म्हणून मला विसर. आबा सांगतील त्या मुलाशी लग्न करून सुखी हो. महेशच्या शब्दांनी नम्रता हादरली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. महेशही आतून तुटत होता. माझी शेवटची एक मागणी आहे. तो म्हणाला, तुला फुलं खूप आवडतात म्हणून मी हे चाफ्याचं रोपटं आणलंय. चल, ते सोबत लावू आणि आपल्या गोड प्रेमाचा सुगंधी शेवट करू. दोघांनीही भरल्या डोळ्यांनी चाफ्याचं रोप नदीकाठी लावलं. एकमेकांना निरोप दिला
आणि घराच्या दिशेने वळली. महेशने तिला वडाजवळ सोडलं आणि तो मागच्या बाजूने घरी परतला. यशवंतराव मुंबईहून परतले ते नम्रताचं लग्न ठरवूनच. नम्रताच्या मामांच्या मित्राचा मुलगा दीपक भोसले, उंच देखणा मुलगा, भरीव देह यष्टी असलेला, हसरा आणि प्रसन्न चेहरा, कोणालाही सहज पसंतीस पडावा असा. नम्रता कॉलेजला असताना तो आणि त्याचे वडील एकदा घरी आले होते. तेव्हा त्यांची जुजवी ओळख झाली होती, पण त्याच वेळी नम्रता त्यांच्या मनात भरली होती. आज यशवंतरावांनी रीतसर भेट घेऊन लग्नाची बोलणी केली होती. यशवंतराव घरी परत आल्यावर त्यांनी सगळ्यांना याबद्दल सांगितलं. महिनाभरातच घराच्या दारी मांडव सजला आणि हळदीचा दिवस उजाडला. सकाळी 10 वाजता चुडा भरण्याचा कार्यक्रम झाला आणि नम्रता आपल्या खोलीत गेली. खोलीच्या खिडकीतून ती बराच वेळ बाहेर पाहत होती. दूरवर नदीचं पात्र दिसत होतं. नदी किनारी तिने आणि महेशने एकेकाळी केलेली भातुकली, तिच्या करपलेल्या प्रेमाच्या आठवणी तिला अस्वस्थ करत होत्या. ती विचारात हरवलेली असताना तिची आई तिथे आली. ती आपल्या लेकीची अवस्था पाहून दुःखी झाली होती, पण तिचा सुद्धा नाईलाज होता. आपल्या लेकीसाठी तिने अक्षरशः आपल्या नवऱ्याचे पाय धरले होते. तिच्या मुलीची अवस्था पाहून आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती परत जायला वळणार तोच नम्रताने तिला हाक मारली. ऐक ना ग आई. आईने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, काय ग बाळा, काय हवं आहे का? नम्रता आपल्या आईला म्हणाली, मला भेटायचं आहे महेशला, शेवटचं. आई डोळे मोठे करून म्हणाली, काय? पण आता ते कसं शक्य आहे? इतकी पाहुणे मंडळी घरात आहेत. तुझ्या आबांना कळालं तर हुब्बत चिरतील मला आणि तुलाही. नको बाळा. आईचं ऐकून नम्रता कळवळून म्हणाली, आई भेटू दे ना ग शेवटचं. गेल्या पावली परत येईल. तुझ्या पुढे हात जोडते, जाऊ दे मला. आईला आपल्या लेकीची तगमग पाहावे ना, म्हणून शेवटी तिने नम्रताला महेशला भेटण्याची परवानगी दिलीच. संध्याकाळी हळदीचा 7ला मुहूर्त होता. नम्रता 5ला मागच्या बाजूने बाहेर पडली. वहिनीने पहिलाच महेशला निरोप पोहोचवला होता आणि महेश देखील नेहमीसारखा तिच्या आधीच नदीकाठी पोहोचला होता. दोघांची भेट झाल्यावर नम्रता महेशला म्हणाली, महेश, ही शेवटची संधी आहे. चल मला इथून घेऊन कायमचं. तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी सगळं सोडून आले आहे मी. नम्रता जीवाच्या आकांताने महेशला सांगत होती. पण महेश नम्रताला म्हणाला, नाही नम्रता, आजही माझं तेच म्हणणं आहे जे पूर्वी होतं. आपल्या माणसांना दुखवून आपण कधीच सुखी होणार नाही. आणि आता तर समजवण्याची वेळ सुद्धा टळून गेली आहे. तुझ्या हातावर दुसऱ्या कोणाची तरी मेहंदी लागली आहे. त्याच्या नावाच्या बांगड्या तुझ्या हातात किणकिणत आहे. आज संध्याकाळी त्याची उष्टी हळद तुला लागेल आणि उद्या त्याच्या नावाचं डोरलं तुझ्या गळ्यात पडेल. कुंकू तो लावेल आणि 7 जन्म सोबत राहील असं वचन तुला द्यायचंय सप्तपदी चालून. तनानेच नाही तर मनानेही तुला त्याचं व्हायचंय नम्रता. आपली साथ आज इथेच संपली नम्रता. तुझ्या हृदयातला महेश इथेच ठेवून जा. विसर मला कायमचा आणि सुखी हो. महेश तिला डोळ्यात डोळे घालून हे सर्व सांगत होता. पण नम्रता यावर काय बोलणार होती? एकदा शेवटची त्याच्या मिठीत विसावून ती आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला निघून गेली. महेशनेही शेवटचं तिला वडाकडे सोडलं आणि नेहमी वळून पुन्हा भेटू म्हणणारा तो आज मात्र निघूनही गेला. काय ग नम्रता, अजून जागीच आहेस का? बरं वाटत नाही का तुला? मागे उभं राहून दीपक तिला विचारत होता. त्याच्या आवाजाने ती भूतकाळातून वर्तमानात आली. ती म्हणाली, नाही हो, ठीक आहे मी. झोप येत नव्हती म्हणून इकडे आले होते. त्यावर दीपक म्हणाला, असं आहे तर मग आमच्या राणी सरकारांना झोप येत नाहीये. मग आम्ही काय करू तुमच्यासाठी? गाणं म्हणू की पंखा घालू? काय सेवा करू? फक्त आज्ञा करा राणी सरकार. दीपकच्या या बोलण्यावर ती खळखळून हसली. त्याचा चेहराही खुलला. दीपक बाहेरून एकदम कणखर आणि व्यवहारदक्ष असला तरी मनाने तो सौम्य आणि निरागस होता. क्षणातच त्याने तिला जिंकून घेतलं होतं आणि नम्रता ही आपलं पूर्व आयुष्य मनाच्या एका कोपऱ्यात बंद करून त्याच्या सुखदुःखात सामील झाली होती. कधी कधी तिला वाटायचं की दीपकला आपला भूतकाळ सांगून टाकावा, पण मग आपल्या भूतकाळाचे सावट त्याच्या सुखी जीवनावर नको याची जाणीव होताच ती तो विचार दूर सारायची. दिवस असेच भराभर निघून जात होते. कालांतराने नम्रता आणि दीपकला 2 गोंडस मुलं झाली. पहिल्या मुलीच्या वेळी बाळपणासाठी ती माहेरी गेली होती. तेव्हा तिला कळलं की तिच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी महेशने गाव सोडलं होतं आणि तो कुठे गेला हे कोणालाही ठाऊक नव्हतं. महेशचे वडील अजूनही यशवंतरावांच्या घरी काम करत होते, पण महेशची आई मात्र त्याच्या परत येण्याकडे डोळे लावून बसली होती. नम्रताच्या मनात पुन्हा खळबळ उडाली की महेश कुठे असेल?
त्याने जीवाचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना? हजारो प्रश्न तिच्या मनात उमटले, पण ते पुसून टाकण्यापलीकडे ती काहीच करू शकत नव्हती. मुलीच्या जन्मानंतर ती 3 महिने राहून मुंबईला परतली. मुलाच्या वेळी सासूबाई मुंबईला येऊन राहिल्या होत्या. त्यानंतर मुलांसोबत सुट्टीत कधीतरी ती माहेरी जात असे. मात्र मुलं मोठी झाल्यानंतर तिचं माहेरी येणं जाणं जवळ थांबलंच. नवऱ्याचं ऑफिस, मुलांची शाळा, नंतर कॉलेज या सगळ्या संसाराच्या व्यापात ती गुरफटली होती. संसाराचा गाडा हाकता हाकता 27 वर्ष कधी सरली हे कळलंच नाही. तारुण्य सरलं, केस पांढरे होऊ लागले आणि चेहऱ्यावर 2-4 सुरकुत्या दिसू लागल्या. 2 वर्षांपूर्वी मुलीचं लग्न झालं आणि आठवड्याभरापूर्वी मुलाचंही लग्न होऊन घरात सून आली. सगळ्या विधी आटोपून मुलगा आणि सून सकाळीच हनीमूनसाठी निघून गेले. घरात दीपक आणि नम्रता दोघच होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा 27वा लग्नाचा वाढदिवस होता. रात्रीचे जेवण आटपून दीपक खोलीत पुस्तकं वाचत बसला होता. नम्रता स्वयंपाकघरातलं काम आटपून दीपक जवळ आली. दीपकने तिला जवळ घेतला आणि म्हणाला, उद्या आपल्या लग्नाचा 27वा वाढदिवस आहे. तुला माझ्याकडून काय भेट हवी आहे ते सांग. तेव्हा नम्रताने थोडा विचार केला आणि दीपकला म्हणाली, अहो ऐका ना, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तेच माझं गिफ्ट समजा. नम्रता धीर गोळा करत म्हणाली. दीपकने पुस्तक बाजूला ठेवलं आणि म्हणाला, हो बोल ना. नम्रताने खोल श्वास घेतला आणि घाबरत म्हणाली, की आधी मला वचन द्या. मी जे काही सांगेन ते शांतपणे ऐकून घ्या आणि माझी साथ तुम्ही कधीच सोडणार नाही, प्लीज. तिचा हात हातात घेत दीपक म्हणाला, असं काय सांगणार आहेस तू? कोणतं गिफ्ट मागणार आहेस? आणि तुला मी वचन देतो की तुझी साथ मी कधीच सोडणार नाही. हे ऐकून नम्रताला थोडा धीर आला. तिने अखेर सगळं काही दीपकला सांगून टाकलं. दीपकनेही सगळं शांतपणे ऐकून घेतलं. काही क्षण तिथे शांतता पसरली होती. तिच्या गालावरून अश्रू ओघळणार तोच दीपकने अलगद हाताने तो पुसला आणि मंद हसत म्हणाला, हे बघ नम्रता, ज्या क्षणी तू माझ्या हातात हात दिलास त्या क्षणी तू माझी झालीस. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जे काही घडलं त्यात तुझा किंवा महेशचा कोणाचाही दोष नव्हता. ती परिस्थितीच तशी होती. लग्नापासून आजपर्यंत तू माझ्याशी निष्ठेने वागली आहेस. माझा संसार फुलवलायस. जरी तू हे लग्नाच्या पहिल्या रात्री सांगितलं असतंस ना, तरी मी तुला माझी अर्धांगिनी म्हणून स्वीकारलंच असतं. आणि जरी लग्नाआधी मला हे समजलं असतं, तरी कदाचित मीच तुझ्या वडिलांना समजावून तुम्हाला एकत्र आणलं असतं. पण असो, जे घडून गेलं त्यावर चर्चा करण्यात काहीच फायदा नाही. आता हे लक्षात ठेव, माझ्या मनात तुझ्याविषयी कोणतीही अडी नाही. त्यामुळे हे सगळं विसरून जा आणि खुश राहा. पण तू मला लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट अजून मागितलं नाहीस. दीपकचं हे बोलणं ऐकून नम्रता त्याच्या मिठीत विसावत म्हणाली, आज खूप हलकं वाटतंय हो. माझी एक इच्छा आहे, सांगू का? तीच माझं गिफ्ट असेल. दीपक म्हणाला, हो बोल ना, काय हवंय तुला? तुझी इच्छा काय आहे? तेव्हा नम्रता दबकत म्हणाली, मला एकदा महेशला भेटायचं आहे, पण तुमची परवानगी असेल तरच. हे ऐकून दीपक हसत म्हणाला, अगं हो, त्यात परवानगी कसली? आणि मला सुद्धा महेशला भेटायचं आहे. त्याच्या समजवण्यामुळेच मला माझी राणी मिळाली. पण तू म्हणालीस की आपल्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्याने गाव सोडलं. मग आता तो आपल्याला कुठे भेटणार? तेव्हा नम्रता आनंदाने म्हणाली, अहो काही दिवसांपूर्वी वहिनीचा फोन आला होता. ती बोलता बोलता म्हणाली की महेश गावी परत आला आहे. तेव्हा दीपक म्हणाला, ठीक आहे, तर मग आपण उद्याच निघूया. जा, तयारी कर. नम्रता आणि दीपकने दुसऱ्या दिवशी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापला आणि जेवण उरकवून दुपारी नम्रताच्या माहेराला निघाले. 4 तासांचा प्रवास करून गावात पोहोचले. तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले होते. गाव खूपच बदललं होतं. नदीच्या वरच्या बाजूने जाणाऱ्या पायवाटेचं रूपांतरण पक्क्या रस्त्यात झालं होतं. नदीच्या काठावरची हिरवळ मात्र अजूनही तशीच टिकून होती. दीपकने गाडी बाजूला पार्क केली आणि ते दोघं उतरून खाली आले. इथे बरीच झाडं बहरली होती. त्यात तिथला चाफा उठून दिसत होता. आता तिथे बसायला बाग तयार झाली होती. दुपारी 4चा वेळ असल्याने तिथे जास्त कोणी नव्हतं. मात्र त्या झाडाखाली एक माणूस बसला होता. बहुतेक तो बासरी वाजवत होता. तिचे मंत्रमुग्ध सूर दूरवर पसरले होते. नम्रताने क्षणार्धात त्याला ओळखलं, कारण तो महेशच होता. दोघही तिथे पोहोचले. त्यांच्या मागे पोहोचताच त्याने बासरी वाजवणं थांबवलं आणि मागे वळत म्हणाला, आलीस नम्रता, ये, तुझीच वाट पाहत होतो. आता तोही वयस्कर दिसू लागला होता, पण त्याचं हसरं मुख सारं काही लपवत होतं. कसं रे, न बघताच ओळखतोस दरवेळी? नम्रता ओघाने बोलून गेली. पण दीपक सोबत असल्याचं लक्षात येताच ती थोडी मागे सरकली.
महेश त्यांच्या जवळ आला तेव्हा त्याच्या नजरेतून नम्रताच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे टाकलेला कटाक्ष सुटला नाही. महेश हे दीपक जे नम्रताची जीभ वळत नव्हते. ती बोलताना फार अडखळत होती. दीपकने तिची अवस्था ओळखली आणि तोच पुढाकार घेत म्हणाला, मी दीपक, नम्रताचा पती. मला तुमचे आभार मानायचे आहेत. त्यावेळेस जर तुम्ही तिला समजावलं नसतं तर कदाचित आमचा हा यशस्वी संसार झाला नसता. त्यामुळे धन्यवाद, खूप धन्यवाद. महेश फक्त हसला. दीपक पुन्हा म्हणाला, तुम्ही बोला, मी आहेच. असं म्हणत तो तिथून जायला वळला. तेव्हा महेशने त्याच्या हातात एक पुस्तक देत म्हणाला की आमचं बोलणं होईपर्यंत हे वाचा, त्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही. दीपकने हसत ते पुस्तक घेतलं आणि तिथून निघून गेला. दोघं बाकावर बसले होते. मागचं सगळं विसरून ते पुन्हा तरुण झाले होते. ती पुन्हा त्याची राधा झाली होती आणि तो पुन्हा तिचा कृष्ण झाला होता. हातात हात गुंफून तिचं डोकं त्याच्या खांद्यावर विसावत ते शांतपणे निवांत क्षण अनुभवत होते. गप्पा रंगल्या आणि महेश बासरी वाजवू लागला. कित्येक दिवसांनी त्याने तिची आवडती धून छेडली होती. इकडे दीपक गाडीत येऊन बसला आणि पुस्तक उघडू लागला. पुस्तकात एक कागद होता. तो उघडून पाहता दीपकच्या लक्षात आलं की ते महेशने त्याच्यासाठी लिहिलेलं पत्र होतं. दीपक वाचू लागला. दीपक, नमस्कार, मी महेश. नम्रताने कदाचित तुम्हाला माझ्याबद्दल सगळं सांगितलं असेल. कधी काळी आम्ही सोबत भातुकली मांडून संसाराची स्वप्न रंगवली होती. मात्र ती स्वप्न सत्यात उतरू शकली नाहीत. पण तुम्ही माझ्या प्रेमाचा मान राखला. तिचं तुमच्यावर प्रेम आणि निष्ठा जपला. तिला माझ्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त सुख दिलं. याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. नम्रता ही मनापासून समोरच्या व्यक्तीची काळजी घेते, तिला जपते. ती तुमच्याशी निष्ठेने संसार करत आहे. या जन्मात मी काळजावर दगड ठेवून माझ्या राणीचा हात तुमच्या हाती दिला. पण पुढच्या जन्मी मात्र ती माझीच असेल, हाच माझा विश्वास आहे. तोपर्यंत तिची काळजी घ्या. आता इथेच थांबतो. मला निरोप द्या. महेश. हे वाचून दीपकच्या मनात काहीतरी अनिष्ट घडेल असा संशय आला आणि तो गाडीतून उतरून धावतच त्यांच्या दिशेने गेला. पण तिथे असं काहीच नव्हतं. दीपकला पाहून नम्रता थोडी बावरली आणि महेश पासून दूर झाली. दीपकला पाहून महेश मंद हसत म्हणाला, अहो दीपक साहेब, थोडासा वेळ सुद्धा विरह सहन होत नाही वाटतं. जा, तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन जा. आपल्या शेवटच्या भेटीची वेळ संपली आहे. नम्रता. महेशने नम्रताच्या हातात दीपकचा हात देत हसत म्हटलं, जा पिल्लू, दिल्या घरी सुखी राहा. नम्रता आणि दीपक जायला लागले तेव्हा महेशने पुन्हा आवाज दिला, पदराआड लपवलेलं मंगळसूत्र बाहेर काढ नम्रता. तुझा हा जन्म त्याच्यासाठीच आहे. नम्रताने मागे वळून पाहिलं तेव्हा महेश वाकावर आडवा झाला होता. त्याच्या तोंडातून फेस येत होता. नम्रता धावून त्याच्या जवळ जायला लागली. पण महेश सगळी ताकद एकवटून ओरडला, मागे फिर नम्रता, भेटीची वेळ संपली आहे. दीपक साहेब, तिला घेऊन जा, लवकर निघा इथून. आजवर महेशच्या प्रत्येक शब्दाचं नम्रताने पालन केलं होतं. मग हा शब्द तरी ती कसा मोडणार होती? ती मागे फिरली. जाता जाता तिला महेशचा शेवटचा आवाज ऐकू आला, योग्य वेळी हाकेला धावून आलास रे मित्रा, तुझा खूप खूप आभार. दीपकने नम्रताला गाडीत बसवलं, तिला पाणी दिलं आणि ती शांत झाली. तशी गाडी तिच्या माहेरच्या घराच्या दिशेने वळवली. नम्रताचे दादा आणि वहिनी घरीच होते. त्यांचा मुलगा आणि सून शेतावर गेले होते. आई देवळात गेली होती तर आबा गावात फेरफटका मारायला गेले होते. सगळे ओसरीवर बसून जरा इकडच्या तिकडच्या गप्पा करत होते. इतक्यात वाड्यावर काम करणारा गडी धावत आला. तो घाईघाईने म्हणाला, दादा, महेश दादा गेलेत. हे ऐकून दीपक आणि नम्रताच्या पोटात धस्स झालं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. दीपकने नम्रताला शांत राहण्याचा इशारा केला. अरे, केव्हा घडलं हे? कशामुळे गेले? नम्रताच्या दादांनी गड्याला विचारलं. गडी म्हणाला, नेमकं कधी गेले ते माहित नाही. चाफ्याच्या झाडाखाली नागाने डसलं त्यांना. झाडाखालच्या बाकावर निश्चित पडले होते. एवढं सांगून गडी निघून गेला. हे ऐकून नम्रताचे दादा वहिनीला म्हणाले, अगं ऐकलंस का? मी जाऊन पाहतो. नम्रता, तू इथेच राहा, मी आलोच. असं म्हणत ते गड्याच्या मागोमाग गेले. नम्रताची वहिनी म्हणाली की रोज महेशच्या बासरीच्या सुरांवर डुलणारा नाग नेमका आज त्यांना कसा काय डसला, काही कळत नाही. शेवटी सापाची जात ती. हे ऐकून नम्रताला महेशचे शेवटचे शब्द आठवले, योग्य वेळी हाकेला धावून आलास रे मित्रा. तर मित्रांनो, या कथेचं तात्पर्य असं आहे की प्रेमाचा त्याग आणि त्याची आठवण ही मनाला चिरकाल कुरतडत राहते. पण त्याच वेळी निस्वार्थ प्रेमाची ताकद अमर असते. महेशने नम्रताच्या सुखासाठी तिचा त्याग केला, पण त्याच्या मनातलं प्रेम अखेरपर्यंत टिकून होतं. त्याने आपल्या आयुष्याच्या शेवटही त्या प्रेमासाठी समर्पित केला. ही कथा शिकवते की आयुष्यात कधी कधी आपल्या प्रिय व्यक्तीच्या भल्यासाठी त्याग करावा लागतो.
परंतु अशा त्यागातून निर्माण होणारे प्रेम, आठवणी आणि निष्ठा हृदयाला कायमस्वरूपी छापून ठेवतात. जीवनात आपल्याला स्वतःच्या भावनांपेक्षा इतरांच्या आनंदाला प्राधान्य देणं शिकायला हवं, कारण निस्वार्थ प्रेमच खऱ्या अर्थाने शाश्वत असतं. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.